केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह हे सोमवारी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी दिवसभरात वस्त्रोद्योगातील विविध घटकांना प्रत्यक्ष भेटी देत माहिती जाणून घेतली। त्यानंतर सायंकाळी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि कारखानदार यांच्याशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सध्या यंत्रमागाचं अपग्रेडेशन करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी टफ योजना 2022 पासून बंद आहे, ती पूर्ववत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी निर्यात धोरणात आमूलाग्र बदल करू, अशी ग्वाही मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली। भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी सध्या यंत्रमागधारकांच्या समस्या मांडल्या। खासदार धैर्यशील माने यांनी वस्त्रोद्योग प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि नवीन योजनांच्या माध्यमातून दिशा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करण्याचं आवाहन केलं। आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योगाबाबत सरकारकडील प्रलंबित मागण्या पूर्णत्वास न्याव्यात अशी मागणी केली। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वीज बिलाच्या कचाट्यातून बाहेर काढून वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी सौर ऊर्जा योजनेला भरीव सहकार्य करावं अशी मागणी केली। यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह यंत्रमागधारक आणि उद्योजक उपस्थित होते।